नमस्कार, रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कुरकुरीत ड्रायफ्रूट लाडू किंवा मग हाय प्रोटीन लाडूही म्हणू शकता याला. तर अगदी मस्त आणि कुरकुरीत असे होतात. याच्यामध्ये साखर किंवा गुळाचा वापर अजिबात केलेला नाहीये आणि एकदम फटाफट तयार होतात. याच्यासाठी काहीही पूर्वतयारी करावी लागत नाही. तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी बदाम घेतलेले आहेत. हे 1 कप बदाम आहेत. नंतर अर्धा कप काजू घेतलेले आहेत. हेही एका पॅनमध्ये घालून घ्यायचे आणि गॅस कमी ठेवायचा आणि छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत. साधारणपणे 3 ते 4 मिनटं चांगलं यांना रोस्ट करायचं, म्हणजे मग छान असे कुरकुरीत होतात हे. तर अगदी खूप करपवायचे नाही, अगदी हलके हलके त्याच्यावरती डाग आले पाहिजेत एवढे भाजून घ्यायचे. तर इथं छान असे भाजले गेलेले आहेत. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे एक प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये हे मी काढून घेतलं. आता याच्यानंतर आपण 1 कप मखाणे घेतलेत. तर मखाणेही छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत. मखाणे थोडेसे मऊ असतात, पण भाजले गेले की छान कडक होतात. आता मखाणेही त्याच प्लेटवरती मी काढून घेतलेले आहेत. नंतर 2 चमचे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. 2 चमचे सनफ्लावर सीड्स घेतले. तेही हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत. साधारणपणे 30 ते 35 सेकंद चांगले रोस्ट करायचे, म्हणजे छान कुरकुरीत लागतात हेही. तर छान असे कुरकुरीत करून घेतले. नंतर याच्यामध्ये 1 चमचा तीळ घातले. आता तीळही हलकेसे रोस्ट करायचे. चांगले पॉपअप झाले की मग काढायचे. आता तेही सगळे मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण सगळं जे आहे ते आपण बाजूला ठेवून असंच थंड करून घेऊयात. आता हे सगळं जे आहे आपण बदाम वगैरे भाजून घेतलेलं ते थंड झालं आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याची कोर्स पावडर करायची आहे आपल्याला. म्हणजे फक्त पल्स मोडवरती याला आपण फिरवून घेणार आहोत. खूप बारीक करायचं नाही आहे. तर त्याचा जो क्रंचीनेस आहे तो तसाच राहायला पाहिजे. अगदी खूप बारीक करायचं नाही. तर इथं बघू शकता मी अगदी छान मोठं मोठं असं कोर्स पावडर याची करून घेतलेली आहे. म्हणजे मग जेव्हा लाडू खातो तेव्हा ते छान असं कुरकुरीत लागतं. तर अशा पद्धतीनं पल्स मोडवर फक्त बारीक करून घ्या. खूप बारीक करू नका, नाहीतर मग ते लाडू आहेत ते थोडेसे दाताला किंवा टाळ्याला वगैरे चिकटतात. नंतर एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आणि तुपावरती इथं बेदाणे घातलेत. पाव कप बेदाणे घातलेत मी आणि तुपात छान असे तळून घ्यायचे आहेत. तर इथं छान भाजले गेलेत, तेही प्लेटमध्ये काढून घेतले. नंतर जवळजवळ 25 इथं मी खजूर घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तर हे खजूरही त्याच तुपावरती घालून घ्यायचे. याच्यानंतर 3 ते 4 अंजीर बारीक कापून घेतलेत मी, किंवा बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तेही याच्यामध्येच घालून घ्यायचे आणि हे दोन्ही एकत्र आपल्याला छान असं मऊ होईपर्यंत भाजायचं आहे. तर हे जसजसं भाजत जातं तसतसं याची एक अशी पेस्ट तयार होते, किंवा ते छान मऊ होतात किंवा एकसारखे होतात, एकसंध होतात एकत्र. थोडेसे विरघळले जातात खजूर आणि अंजीर. तर तुपावरती चांगलं यांना भाजायचं आहे. याच्यातलं जे मॉइश्चर असतं खजूरमधलं ते पूर्णपणे निघून जातं आणि इथं बघू शकता बऱ्यापैकी असं मॅश झाल्यासारखी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर अशा पद्धतीने याला छान भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अंजीर किंवा खजूरची जी बर्फी खातो त्याच्यामध्ये कसं टेक्स्चर असतं त्याप्रमाणे याला टेक्स्चर आलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं मॅश केल्यासारखी कन्सिस्टन्सी आली आहे याला. आता याच्यावरती आपण 1 कप मी इथं डेसिकेटेड कोकोनट वापरलं आहे. याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं खिसून वापरलं तरीही चालेल. ते घालून घेतलं. नंतर जे आपण कोर्स पावडर केली आहे बदाम काजूची तीही याच्यावरती घालून घ्यायची आहे. तर ही घालत असताना जर बदाम वगैरे मोठे थोडेसे वाटले तर ते तुम्ही परत एकदा क्रश करून घेऊ शकता आणि नंतर ॲड करायचे परत. नंतर मनुके जे आपण भाजून घेतले होते तुपामध्ये तेही याच्यावरतीच घालून घ्यायचे आहेत. मनुके घातल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची, म्हणजे मग स्वाद छान येतो. पाव चमचा जायफळ पूड घातली, तीही छान अशी मिक्स करून घ्यायची. आता सगळं मिश्रण जे आहे ते एकसारखं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर खजूर आहेत ते थोडेसे गरम असतात तर भाजू शकतात, तर व्यवस्थित मिक्स करा. नंतर 1 चमचाभर मी इथं पिस्त्याचे काप घातलेले आहेत वरून.
तर ताटामध्ये मिश्रण व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं, म्हणून मी याला मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं. तर अगदी छान हाताने असं प्रेस करायचं, म्हणजे मग एकसारखं मिक्स होतं. खजूर आणि अंजीरचं जे मिश्रण आपण बनवून घेतलं होतं ते या सगळ्या मिश्रणामध्ये एकसारखं व्यवस्थित हाताने मिक्स करायचं असं. तर इथं बघू शकता अगदी छान असं मिक्स झालेलं आहे. तर या लाडवामध्ये गोडाचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित होतं. याच्यामध्ये आपण गूळ किंवा साखर अजिबात वापरलेले नाही आहे, पण खजूर आणि जे अंजीर वापरले किंवा मनुके आहेत त्याच्यामुळं छान असा गोडवा येतो लाडवांना. तर बघू शकता छान असं बाइंडिंग आलेलं आहे. लाडू अगदी व्यवस्थित वळला जातो आहे. तर अगदी व्यवस्थित एका हातानेही तुम्ही लाडू वळून घेऊ शकता. तर छोट्या छोट्या आकाराचेच लाडू वळून घ्यायचे आहेत इथं. तर सध्या मुलांच्या एक्झाम सुरू आहेत, त्यामुळे बऱ्याचदा मुलं जागरण करतात किंवा मधल्या वेळेतही त्यांना भूक लागते. अशा वेळी हे लाडू खायला एकदम उत्तम पर्याय आहे. तर हे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता मुलांसाठी. तसंच जर वजन वाढवायचं असेल किंवा मग एक्सरसाइज करणारी लोकं असतील तुमच्या घरामध्ये, तर त्यांच्यासाठीही हे एकदम छान असे लाडू होतात किंवा हाय प्रोटीन लाडू आहेत. तर इथं आपले छान असे लाडू वळले जात आहेत. एकदम क्रंची असे होतात, कारण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मोठे मोठे आहेत इथं. एकदम बारीक आपण जर ड्रायफ्रूट्स केले तर मग त्याचा जो क्रंचीनेस असतो तो निघून जातो. आणि तसंच आपण पॅनमध्ये घातलं नाही, खजूरमध्ये ते मिक्स केलं नाही. खजूर आपण प्लेटमध्ये काढून घेतले आणि नंतर ड्रायफ्रूटचं मिश्रण घातलं, त्यामुळे त्याचा क्रंचीनेस आहे तो तसाच टिकून राहतो. तर इन्स्टंट असे हे लाडू आहेत. इथं आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत. तर जे मी प्रमाण वापरलं त्याच्यामध्ये साधारणपणे 20 लहान आकाराचे लाडू तयार झालेले आहेत. अगदी मस्त असे झालेले आहेत. तर हे लाडू तुम्ही जरूर बनवून बघा. तुमच्या मुलांसाठी नक्की बनवून ठेवा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा. तसंच ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये छान असं नक्की लिहा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.